ज्ञानोबा म्हणजे आमची अनाथाची माय. या माईसोबत आम्ही जगाच्या मालकालाच भेटण्यासाठी आलोत. पावलो पंढरी, आता आम्ही पंढरी आम्हाला मी जळजळीत सोनं सळा कळस दिसतो सोजळा. नाही झाला तरी मनाचं समाधान रस्त्याने इतकं खुशाल होतं की कुठलं लवकरात लवकर दर्शन झालं पाहिजे. आज कमीत कमी 30-30 तास दर्शनाला लागून राहिले आहे. ते VIP म्हणजे ते हे नाही. माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये ते सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा देखील आता पंढरपूरमध्ये आलेला आहे. आणि त्यानंतर खरं तर या सगळ्याच पालखी सोहळ्यामधले वारकरी मंडळी माझ्यासोबत आहेत. खरं तर काय पंढरपूरमध्ये या पालख्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. एकूणच आळंदी ते पंढरपूरपर्यंत इथपर्यंत प्रवास केला. नेमकी काय तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची, त्यावरून काय परिस्थिती दिसली तुम्हाला? रामकृष्ण हरी दादा, सर्वप्रथम महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतोय. मी श्रीहरी भक्तिपरायण नारायण शास्त्री केंद्रे. आज विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा हा या ठिकाणी पालखी सोहळा आज पंढरपूरमध्ये काही वेळामध्ये पोहोचणार आहे. संतश्रेष्ठ सोपान काका पोहोचलेत. सर्व साधू संत माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासोबत वारकरी येतात. ज्ञानोबा म्हणजे आमची अनाथाची माय. ज्ञानोबा म्हणजे आमच्या दीन दलित दुबळ्या वारकऱ्यांच्या सगळ्यांना समावून घेणारी माय म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि या माईसोबत आम्ही जगाच्या मालकालाच भेटण्यासाठी आलोत. अर्थात आज या ठिकाणी सगळी मंडळी पंढरपूरमध्ये आलेली आहे आणि आम्ही सगळे त्यासोबत आलोत. आता सगळ्यांचं प्रस्थान होतंय. पावलो पंढरी, आता आम्ही पंढरी आम्हाला मी जळजळीत सोनं सळा कळस दिसतो सोजळा. अरे जसं आपल्या माईचं लेकरू काही दिवसांनी, एका महिन्यानी, एका वर्षांनी हरपलेलं लेकरू माईला भेटावं, तेव्हा लेकराच्या भावना काय असतात, त्यांचं तेज काय असतं, त्यांच्या मनामध्ये काय भाव असतो, तसं आमच्या मनामध्ये आज आमची माय पांडुरंग परमात्माला भेटतोय. इथपर्यंत येण्यापर्यंत ऊन वारा पाऊस हे सगळं सोसावं लागतं. मात्र तरी मग इथं आल्याच्या नंतर पंढरपूरमध्ये एक उत्साह जो आहे तो निर्माण झाल्याचं तुमच्या मनामध्ये पाहायला मिळतं. मात्र ही ऊर्जा इथं आल्याच्यानंतर साहेब, हे पंढरपूर म्हणजे या ठिकाणी ऊर्जा प्रदान करण्याचं व्यासपीठ आहे. त्यामुळं आतापर्यंत तुम्ही म्हणलात की ऊन वारा पाऊस आहे, तुम्ही बघितलात इंद्रायणी मातेवर एवढा पाऊस झाला, प्रस्थानाला सगळ्यांना जाता आलं नाही. आळंदीच्या पलीकडं पुलाहून पुण्याहून लोक जाऊ शकले नाहीत. म्हणजे पाऊसही झाला, कडाडीचा ऊनही पडलं, पण तिथं आम्हाला कुठलाही त्रास होत नाही. कारण आम्हाला सांभाळणार आमची माय म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबा आमच्यासोबत असतात. आणि याच्या पुढचं एक वाक्य मला बोलावं वाटतं. या पंढरपूरला येत असताना या जगामध्ये सगळं काही मिळेल, पण पंढरपूरच्या वाटेवरती या ठिकाणी प्रवास करत असताना सगळ्या सुखसुविधा आहेत, पण यात इंटरनेट नसतं. कारण सगळ्या दुनियाला आदत लागलेली आहे की मोबाईलशिवाय लोक जगायला तयार नाहीत. आम्ही स्वतः कीर्तनकार आहेत, आम्हाला इंटरनेट लागतं, पण इथं इंटरनेट नाही. एक जर म्हणला महाराज तुम्ही इंटरनेट नाही पंढरपूरच्या वाटेवरती तुम्ही कसं जगताय, मी त्यांना गोड उत्तर दिलं, दादा या पंढरीच्या वाटेवरती इंटरनेट नाही, कारण या पंढरीच्या वाटेवरती माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नेटवर्क आहे. खरं तर ज्यावेळेस एक महिना वारी जी आहे ती चालते, घरच्यांची संपर्क होत नाही, मात्र तरी पण कसं समाधान व्यक्त करता? जरी संपर्क नाही झाला तरी मनाचं समाधान रस्त्याने इतकं खुशाल होतं की कुठलीच काही अडचण येत नाही. काय वारकऱ्यांची मागणी काही असणार आहे का प्रशासनाकडं, सरकारकडं आज या पंढरपुरातून? ते दर्शनाची आशा आहे फक्त त्यांना. काय तसं काहीच नाही. सरकार चांगला काही मागणं असणार आहे का तुमचं? खरं तर वारकरी आणि शेतकरी हा एकच आहे, मात्र त्यावरून मागणी वेगळी राहणार आहे, वारकऱ्याची मागणी वेगळी राहणार आहे. वारकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं बरं, काय व्हायला पाहिजे पंढरपूरमध्ये? व्यवस्था केली पाहिजे, लवकरात लवकर दर्शन झालं पाहिजे. आज कमीत कमी 30-30 तास दर्शनाला लागून राहिले आहे. इतकं हे राहून बी प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही आहे. पण मात्र यावर्षी VIP दर्शन जे आहेत ते बंद झालेत. हा निर्णय जो आहे तो सरकारचा, इथल्या प्रशासनाचा योग्य आहे असं वाटतं? योग्य साऱ्यांचं दर्शन होऊन जाते. ते VIP म्हणजे ते हे नाही. आता खरं तर आळंदी ते पंढरपूरपर्यंत इथपर्यंतचा पल्ला जो आहे तुम्ही गाठलाय. या 3-4 वर्षामध्ये खरंच सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी आहे असं दिसतंय का? दिसतं हाय 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 वारकरी आणखीन काय बदल करायला पाहिजे असं वाटतं? पाठीशी आहे म्हणून तरी हा निर्णय घेतला. VIP दर्शन बंद केलं. मी म्हणेल पंढरीच्या वाटेवर चालणारा वारकरी खरा VIP, म्हणून तरी हा त्यांनी निर्णय घेतला.
थोडे लेट त्यांचे डोळे उघडले, पण उघडले हे फार महत्त्वाचं आहे का नाही. म्हणून वारकऱ्याच्या सगळ्या सुखसुविधा त्यांनी केल्या पाहिजेत. ही जिम्मेदारी आहे, त्यांचं मूलभूत अंगी कर्तव्य आहे. कारण या महाराष्ट्रातला शेतकरी आणि वारकरी सुखी झाला पाहिजे, तरच या भारताचं भवितव्य घडेल. हे नक्कीच पांडुरंग परमात्मा या ठिकाणी करतोय. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स या पंढरपूरच्या पावन नगरीमधून मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन शुभम सोबत सूर्य जुमडी, पंढरपूर. सर्व सूचनांचे पालन करा.